हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एक सहज आणि सोपं स्टार्टर ज्याचं नाव आहे धनिया चिकन। चला करूया सुरुवात। धनिया चिकनसाठी आपण इथे घेतोय अर्धा किलो चिकन, 6 चमचे अमूल बटर, 1.5 चमचा क्रश केलेली काळी मिरी, 1 तमालपत्र, 2 लसणीच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा 1, मीठ आणि 1 गड्डी कोथिंबीर। या रेसिपीला आपल्याला कोथिंबीर जरा जास्त लागणार आहे। चला आपण आता चिकन शिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा अमूल बटर टाकणार आहे, 1 तमालपत्र, 2 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेते, आल्याचा तुकडा पण ठेचून घेते। आता आपण चिकन टाकूया त्यात। याला मीठ आपण अगदी अर्धा चमचाच टाकणार आहे, थोडं कमीच टाकायचं कारण आपण अमूल बटर वापरतोय। अमूल बटर जरा सॉल्टी असतं म्हणून आपण इथे मीठ कमी वापरतो। जरासा हलवून घेते मी अजून। आता आपल्या चिकनचा जरासा कलर बदलला की मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे त्याच्यात। तुम्ही इथे बघताय आता ह्याचा रंग बदललाय, म्हणजे हे आता पांढरा रंग झालाय जरा। आधी आपण जेव्हा चिकन आत टाकलं फोडणीस तेव्हा ते थोडंसं गुलाबी लाल होतं असं। सो आता आपण ह्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकूया। मी इथे तुम्हाला 3 ग्लास सांगितलंय पाण्याचं, थोडं कमी घेतलं तरी चालतं, पण मी 3 ग्लास टाकते कारण ह्याचं चिकन शिजल्यानंतर हे जे पाणी राहतं ते त्याचा सूप म्हणून आपण छान उपयोग करू शकतो। आता आपण झाकण ठेवूयात, हे 20 मिनिटं शिजू देऊयात। आपली चिकन शिजते तोपर्यंत मी कोथिंबीर चिरून घेते। मस्त वास येतोय। आपली शेतातली कोथिंबीर आहे, आत्ताच तोडून आणले, फारच सुंदर वास येतोय। तुम्हाला आवडणार आहे ही चिकन बरं का। आपली चिकन शिजले आता ही। आता मी ही चिकन काढून घेते। हे जे आपलं चिकनचं पाणी आहे त्याचा आपण ब्रॉथ किंवा सूप म्हणून छान उपयोग करू शकतो। चिकनच्या कुठल्याही रेसिपीमध्ये किंवा फ्राईड राईस करताना आपण ह्याचा जर भात शिजवला तर त्याची चव खूप छान लागते। आपली चिकन इथे थंड झाली आहे। आता आपण ही श्रेड करून घेणार आहोत। श्रेड म्हणजे अगदी खूप बारीक पण नाही करायचे, थोडे मोठे ठेवायचे। मी इथे हाताने श्रेड करून घेतले कारण फोर्कनी केलं तर ते खूप बारीक पीसेस होतात आणि कोथिंबीर सगळे त्याच्या अंगाला छान लागली पाहिजे म्हणून मी थोडं हाताने जाड पीसेस करून घेतले। चला तर आता मी कोथिंबीरीमध्येही परतून घेते। आता मी 3 चमचे अमूल बटर टाकते। आता बटर वितळले, आपण त्याच्यात ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। थोडी कोथिंबीर मी सर्व करताना परत वरनं टाकायसाठी ठेवते बाजूला। छान कोथिंबीर जरा आपण अशी कुरकुरीत करून घेऊयात। कोथिंबीर आपली छान झाली आहे कुरकुरीत। आता आपण त्यात टाकूयात मिरी। आता आपण ही चिकन टाकूयात। इकडे ह्याला आपण मीठ अगदी थोडं टाकायचं आहे कारण अमूल बटरला मीठ असतं ना, म्हणून अगदी थोडं किंचित टाकूयात। आणि आता आपण चिकन अशी छान परतायची। चिकनच्या सगळ्या अंगाला छान कोथिंबीर लागली पाहिजे। आपल्या चिकनच्या अंगाला सगळी कोथिंबीर छान लागली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। त्याच्या आधी आपण थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर टाकूया आणि मग सर्व करायच्या वेळेस पण आपण वरनं परत टाकूया। सो आपली धनिया चिकन तयार आहे। मग चला या पार्टीला।